राऊंड विकेट घेऊन दुसरा बॉल आपण पाहायला मिळतोय पराग यांच्याकडनं. आपण पाहिलं तर लाऊड अपील केली जाते. आपण पंच त्याच्यामध्ये मला असं वाटतं थोडस काय निर्णय देत आहेत पाहूया. फेअर डिलिव्हरी आहे. येस आपल्याला पाहायला मिळतोय चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या वेगामध्ये हाताळला गेलेला डिलिव्हरी पराग पवार यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. दर्जेदार खेळ त्या पराग पवार यांच्याकडनं पाहायला मिळाल्या. संपूर्ण स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी कोणी केली असेल तर पराग यांनी केली आहे. आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल घेऊन आपल्याला तयार पाहायला मिळतील. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय मयूर यश यांच्या बॅट मधनं. या बॉल वरती बॉल निघून जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट मधनं आलाय टक्कर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड येतोय. दर्जेदार असरदार षटकार. धावा मिळतील 6. येस टीजे यावेळेला मात्र मयुरेश आपण पाहिजे पराग यांनी थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न झाला तर खरा. पण तदनंतर जर पाहिलं तर पंचांनी इशारा केलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. हा बॉल थोडा बाहेर निघत जात असताना पाहायला मिळतोय. वाईड बॉलचा इशारा झालाय. मेन अंपायरच्या भूमिकेत आपण पाहिलं तर सूर्यकांत आडाव सर आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर म्हात्रे सर देखील आपल्याला लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये इकडे पाहायला मिळणार आहेत. अजित म्हात्रे सर. यावेळेला मात्र वारे वा मयुरेश यादव यांच्याकडनं नजाकत भरा. हा आपण पाहिलं तर डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये वन बाउन्स ओव्हर द रोप. आणखीन एक दर्जेदार असरदार बहारदार येतोय चौकार. मयुरेश यादव ऑन फायर. टीचे जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. मयुरेश यादव यांनी मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात आपण पाहिलं तर मयुरेश यादव पराग जो या संघाचा स्ट्राईक गोलंदाज आहे. दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या स्पर्धेमध्ये राहिलाय. पहिली पायफर घेणारा 5 विकेट घेणारा जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पराग पवार पाहायला मिळत आहेत. त्याच्याच ओव्हरमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये चार्ज करताना पाहायला मिळत आहेत मयुरेश यादव. यावेळेला देखील चांगला वेग आहे आणि इकडे देखील आपल्याला एक चांगल्या बॉल टप्प्यावरती पडलेला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना दिसतोय. निर्धाव चेंडू आहे बघा. सेमी फायनलची लढत आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. दोन्ही संघ दर्जेदार आहे. दोन्ही संघ मातब्बर आहे. खूप मोठा प्रवास केलाय. काल आपण पाहिलं तर शुक्रवारच्या दिवसापासून ही क्रिकेटची स्पर्धा चालू झाली. आज रविवारची ही संध्याकाळ. तब्बल 3 दिवस या मैदानाच्या आतमध्ये सगळ्यांना संघांनी घाम गाळलाय आणि ही स्पर्धा सेमी फायनल. यावेळेला देखील आपण पाहिलं तर पूल करायचा प्रयत्न सरळ जाऊन अंगावरती आदळतोय. अंगाचा वेध घेणारा चेंडू आपण पाहायला मिळतोय. पराग यांच्या वेध आपण पाहिलं तर वेगाने इथे मात्र मात दिली आहे खेळाडूला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या ओव्हरच्या अखेर आपण जर पाहिलं तर SA सुपिरियर या संघाने पहिल्या ओव्हर अखेर जमवल्यात बिनगडी बाद 15 धावा. चांगली सुरुवात आहे. 15 रन्स ऑन द बोर्ड आणि पहिल्या षटकानंतर आपण जर पाहिलं तर 5 मिनिटं झाली आहेत. 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलंय. 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्याला 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये 4 षटकं संपवायची आहेत. याची आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. TY पॅकर्स यांच्याकडनं दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज सिद्धेश. एक जबरदस्त स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. जय बोले के ग्रुप आयोजित करिअर प्रीमियर लीग 2026 या क्रिकेटच्या महासंग्रामाचा हा शेवटचा दिवस आणि या अंतिम टप्प्यामधली सेमी फायनल क्रमांक 1 आपल्या समोर आली आहे. SA सुपिरियर विरुद्ध TY पॅकर्स या संघामधली ही पहिली सेमी फायनलची लढत. स्ट्राईकला पाहिलं तर ओमकार तावडे आपल्याला पाहायला मिळतील. हो, क्या बात है लाऊड अपील होते परंतु पंच
त्यामध्ये काही इंटरेस्टेड नाहीये. चांगल्या टप्प्यावरती वेगामध्ये बॉल आपल्याला जाताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॅट्समन बॅट त्याच्यावरती अटेम्प्ट करायच्या आधी, अप्रोच करायच्या आधी बॉल अगदीच विकेट कीपरच्या हातामध्ये देखील शिरताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलनी इकडे मात्र ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते. सिद्धेश यांच्याकडनं पहिलाच बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. यावेळी देखील बॅटची कडा घेतली आहे. बॉल चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. आपण जर पाहिलं तर एस.ए. सुपिरियर यांना ओमकार तावडे यांच्या रूपामध्ये बसतोय पहिला झटका, पहिला हादरा, पहिला फलंदाज ओमकार तावडे एस.ए. सुपिरियरचा. बॅक टू द डग आउट डीजे. All right, ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 clap. काही मनाने साधा अशी दादाची यादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच डीजे, थँक्यू. करिअर प्रीमियर लीग 2026 मध्ये इथे शुभ आगमन होत आहे. वॉर्ड क्रमांक 204 चे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षदजी पाटील यांचं मात्र इथे शुभ आगमन होताना पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईचे जिल्हा सचिव जान्हवी दमणकर मॅडम यांचं देखील इकडे शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर वॉर्ड क्रमांक 204 च्या उपाध्यक्ष मधुसूदन भुवड यांचं देखील शुभ आगमन होत आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर युवा मोर्चा उपाध्यक्ष परळ मंडळाचे आर्या सावंत यांचं देखील इकडे मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. या सर्वच मान्यवरांचं जय भोले के ग्रुप आयोजित करिअर प्रीमियर लीग 2026 च्या माध्यमातून अगदीच सहर्ष मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून या सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. येस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश. तो आलाय. आपण पाहायचंय किती धावा त्याच्या बॅटमधनं देखील कुठल्या जातील. मयुरेश यादव हा देखील जबरदस्त फलंदाज आहे. मगाच्या मॅच मध्ये, अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याने आपल्या मनगटी फटक्यांनी सर्वांना प्रभावित केलंय, इम्प्रेस केलंय. सिद्धेश लाटफुटचा बॉल घेऊन हो परत एक वेळा मनगटी फटक्याचा उल्लेख केला की काय. आलाय तो मयुरेश यांच्या बॅट मधनं आणखीन एक लांब 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 लचक षटकार. मयुरेशच्या बॅट मधनं सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या वेळेला देखील वा रे वा, बॅक टू बॅक फुल टॉस. म्हणजेच काय, पट्ट्यामध्ये आला आणि या पट्ट्याने त्या बॉलचा कार्यक्रम केलाय. हा बॉल देखील निघून गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयुरेश यादव यांच्या बॅट मधनं आणखीन एक धमाका सिक्सर. चार षटकं आपल्याला 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये बघायला संपलीच पाहिजे. मयुरेश यादव जबरदस्त बॅटिंग, मजा येते बॅटिंग बघायला. ऑन स्टाइलिश फलंदाज आहेत या करी रोड परिसरातील. यावेळेला स्टेप आउट करायचं होतं, पुढे जाऊन खेळायचा होता फटका, परंतु चांगल्या टप्प्यावरती वेग आपण पाहिलं तर बॉल हाताळला गेला सिद्धेश लाड यांच्याकडनं आणि निर्धाव चेंडू देखील येतोय. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये एस.ए. सुपिरियर्स या संघाने आपल्या 1 विकेट गमावून पाहिलं तर बनवले आहेत 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स.
फॉर एस ए सुपरियर्स. आपण पाहिलं तर एक सेमी फायनलची लढत आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. आपण पाहत आहोत, आनंद घेत आहोत. जय बोलेकी ग्रुप प्रेझेंट्स खरी रोड प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेटची स्पर्धा, तुम्हा सर्वांची आवडती स्पर्धा गोदरेजच्या या मैदानामध्ये शुक्रवारच्या दिवसापासून ते आज रविवारच्या दिवसापासून पर्यंत तब्बल 3 दिवस सर्व क्रीडा रसिकांनी अक्षरशः या स्पर्धेला डोक्यावर घेतलंय. आपला खरी रोडच नाही, दक्षिण मुंबई नाही तर संपूर्ण मुंबई भराने या स्पर्धेची दखल घेताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. अशी आपल्या सर्वांच्या आवडीची पसंतीची खरी रोड आपल्याला पाहायला मिळते प्रीमियर लीग. परत एक वेळेला पराग पवार आपल्याला पाहायला मिळतोय. करिअर एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे. वेगवान गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही डिपार्टमेंट ज्याने आपला हातखंडा ज्याच्यामध्ये दाखवलाय असा पराग पवार. पाहूया या सेमी फायनलच्या महत्वपूर्ण लढतीमध्ये आपल्या संघासाठी किती धावा वाचवतोय. ओव्हर द विकेट बॉल घेऊन तयार पराग. पहिला बॉल इकडे मात्र सन्मानजनक पूर्ववर्ती खेळलाय आणि आपण जर पाहिलं तर 1 रन तिकडे कंप्लीट केला जाणार आहे. प्रथमेश अजनकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला मयुरेश यादव आहेत, जे देखील दर्जेदार बॅटिंग मागच्या मॅचेस मधून करताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर वेगाचा बेताज बादशाह पराग पवार आपल्याला पाहायला मिळतोय. कोण या बॅटल मध्ये जिंकेल हे देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. स्ट्रायकिंग एंडला मयुरेश यादव, पुढचा बॉल घेऊन पराग. यावेळेला हा ट्रॅकर बॉल पाहायला मिळतो आणि या बॉलला दिशा दिली आणि बॉलची दशा बिघडवली आहे. बॉल धन 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 करून बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. आणखीन एक मयुरेशच्या बॅट मधना खणखणीत चौकार. डीजे इकडे मात्र एक चूक देखील आपल्याला भारी पडू शकते हे देखील प्रत्येक खेळाडूला जाणीव आहे. आणि त्या अनुषंगाने कुठे ना कुठे आपल्याला फलंदाजी करताना हे फलंदाज पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश पाहायला मिळतील. पराग पवार आपण पाहूया त्यांच्या समोर काय प्रस्तुत करतायत गोलंदाजी मध्ये. पुढचा बॉल घेऊन हा फ्रॅकर बॉल आहे परंतु वेग थोडासा कमी होता या बॉल मध्ये म्हणून चकवलंय. आपण पाहिलं तर कुठेतरी पेस बॉलला तिकडे मात्र अप्रोच करण्याचा प्रयत्न राहिला होता प्रथमेश यांचा, परंतु आउट ऑफ द टेक्स्टबुक असा बॉल आपल्याला पाहायला मिळाला पराग पवार यांच्याकडनं. वेगामध्ये चांगलं मिश्रण पाहायला मिळालं, पेस मध्ये व्हेरिएशन केलं. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आपण पाहिलं तर हळू आला म्हणून बॅटीवर नाही आलाय. निर्धाव येतोय. डॉट बॉल. पुढचा बॉल घेऊन पराग. यावेळेला मात्र हवेत आहे बॉल. पाहूया आपण पाहिलं तर ऑकवर्ड बाउन्स बॉल निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पॉइंट मध्ये खेळाडू होता. कॅच साठी अटेम्प्ट करू की पाठी थांबून कलेक्ट करू, या आपण जर पाहिलं तर दोन गोष्टींमध्ये मेंटॅलिटी थोडासा कुठेतरी हे झाली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तिकडे ऑकवर्ड बाउन्स पाहायला मिळाला. बॉल डोक्यावरून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक आपण पाहिलं तर प्रथमेश अजनकर यांच्या बॅट मधनं येतोय चौकार. बॉल सीमा पार. स्कोर जर पाहिलं तर जाऊन पोहोचतोय धावफलकावरती. धावसंख्या आहे 38. 38 धावा धावफलकावरती. एक दर्जेदार मॅच आपल्या समोर. दोन्ही संघ पाहिलं तर अगदीच दर्जेदार खेळासाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओळखले गेले आहेत. दोन्ही संघांनी आपल्या दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक पूर्ण स्पर्धेमध्ये दाखवलंय. पुढचा बॉल घेऊन बॉल स्पॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. तिकडे फिल्डर आहेत. काउ कॉर्नर रिजन मध्ये बॉल पर्यंत पोहोचतील वेगवान. पहिले धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रॉंग एंडला थ्रो झालाय. रॉंग एंडला थ्रो आपल्याला पाहायला मिळतंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होताना पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडला झाला असता तर कदाचित थोडंसं चित्र वेगळं असलं असतं, परंतु 2 धावा तिकडे मात्र कंप्लीट केल्या जातील. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हर अखेर एस ए सुपिरियर्स या संघाची धावसंख्या आहे 40 रन्स. 18 बॉल्स मध्ये जमवल्या 40 धावा. आणि टीवाय पॅकर्स 15 मिनिटं आपण युटिलाइज केली आपल्या 3 ओव्हर टाकण्यासाठी. तर आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला पुढचं षटक टाकणं अनिवार्य असणार आहे. तर याची आपण नोंद घ्या. 5 मिनिटांमध्ये आपण जर चौथं षटक टाकला नाही तर आपल्याला पॅनलाइज करून एक खेळाडू आपला 30 यार्ड सर्कल मध्ये पाठवला जाईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आता सध्या टायमर स्टॉप आहे.
40 धावा, 18 बॉल्स 40, 12 बॉल्सचा खेळ आणखी बाकी असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर चांगल्या लयमध्ये, चांगल्या फॉर्मात, चांगल्या टेम्परामेंट मध्ये खेळ करत असताना आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मयुरेश यादव आणि त्यांना अगदीच साजेची साथ देत असताना आपल्याला प्रथमेश अजनकर पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडूंना माहिती आहे, जाणीव आहे, एक महत्वपूर्ण लढत आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. या मॅच मध्ये आपल्याला आपला खेळ अगदी 100 नाही तर 120% दाखवायचा आहे आणि एक दर्जेदार खेळ करायचा आहे. अभिषेक मोकाशी पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे आपका स्वागत. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मयुरेश यादव यांच्या बॅट मधनं आणखीन एक धमाका. डीजे मोकाशी, थँक्यू डीजे. अभिषेक मोकाशी पाहायला मिळतील पहिल्याच बॉल वरती मयुरेश यांच्याकडनं जबरदस्त टोला, सिक्सर. ओहो, सन्मानजनक पद्धतीने खेळलाय. बॅटचा फेस ओपन करत कव्हर्स मध्ये बॉलला फक्त ढकलले. हो, तिकडे मात्र डायरेक्ट हिट असतं, चित्र वेगळं असतं. इकडे मात्र थोडासा मिसकम्युनिकेशन, परंतु वा रे वा बॅटर्स, क्या बात आहे. 2 रन तिकडे चपळाईने कंप्लीट केले जात आहेत. मयुरेश यादव यांनी आपण जर पाहिलं तर प्रथमेश यांनी पहिलं बॉल तिकडे मात्र ओव्हरथ्रो झाला आणि तदनंतर आपण पाहिलं तर दोघांनी धाव कंप्लीट केली गेली आहे. 2 धावा इकडे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत दोघांकडून देखील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स कुठेतरी टी.वाय. पॅकर्स आपल्याला आपल्या संघाच्या फिल्डिंग वरती थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे. आपण पाहिलं तर 4 धावा इकडे आपण थोड्याशा ओव्हरथ्रो मध्ये खर्च केल्या गेल्या आहेत, त्या कुठेतरी आपल्याला कंट्रोल कराव्या लागतील. एक इम्पॉर्टंट मॅच आहे, सेमीफायनलची लढत आहे. 4था षटक मार्गस्थ आहे. अभिषेक मुकाशे पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळेला फुल टॉस वरती या बॉलला नक्कीच अप्रोच करण्याचा प्रयत्न झाला होता. पहिली धाव घेतली आहे वेगात, चांगल्या वेगामध्ये धावतात देखील आहे मयुरेश यादव बॉलला मारल्यानंतर, परंतु एकच धाव तिकडे मिळणार आहे. एके धावेनिशी आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 49 रन्स ऑन द बोर्ड. 3 to go. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून. अभिषेक यांच्याकडून स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. यावेळेला मात्र खेचलाय बॉल आणि निघून देखील गेलाय. बॉल आलाय स्लॉट मध्ये, पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. या बॉल वरती देखील मिड विकेट रिजनला पाठवलेला बॉल येतोय सिक्सर घेऊन. डीजे फलकावरती आहेत. 55 रन्स ऑन द बोर्ड आणि ही 2 चेंडू शिल्लक आहेत. अभिषेक मुकाशी. ओहो, चांगला बॉल, चांगला कमबॅक आहे. बघा, ही सेमी फायनलची लढत आहे. दोन्हीकडे चांगला बॅटिंग, चांगला बॉलिंग डिपार्टमेंट आहे. एक सिक्सर बघायला मिळाला तर त्याच्यानंतर तुम्हाला डॉट बॉल देखील बघायला मिळणार आहे, कारण की समोर शेर आहेत तर त्यांच्या समोर देखील 1.25 शेर आहेत. अशीच मॅचेस आपल्याला इकडनं पुढे पाहायला मिळतील, कारण की चारही संघ जर पाहिलं तर खूप मोठा प्रवास करून या सेमी फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळाले आहेत. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला तर खरा, पण तिकडे कोणतीही धाव मिळणार नाहीये. 2 डॉट बॉलनी कमबॅक करताना पाहायला मिळाले गोलंदाज. वा रे वा, इकडे मात्र ही चुरस आपण पाहिलं तर अगदीच फायनलच्या मॅच पर्यंत पाहायला मिळणार आहे. कधी इकडे जाईल मॅच तर कधी तिकडे जाईल मॅच, कारण की इकडनं पुढे आता तुम्हाला काहीच एकतर्फी किंवा वन साइड पाहायला मिळणार नाहीये. इकडे जबरदस्त चुरस मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर अगदी चित्तथरारक सामने इकडनं पुढचे आपल्याला सेमीफायनलचे व फायनलचे देखील पाहायला मिळतील. हा दर्जेदार क्रिकेटचा खेळ आपण गेले 3 दिवस या गोदरेजच्या मैदानामध्ये, ऐतिहासिक अशा गोदरेजच्या मैदानामध्ये, ज्या मैदानाने आपल्याला बरेचसे खेळाडू आपल्या करी रोड परिसराला, लोअर परेल परिसराला दिले, अशा मैदानामध्ये आपण पाहतोय. शुक्रवारी या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात झाली, तदनंतर आज आपण रविवारच्या दिवसामध्ये आहोत. 3 दिवस धम्माल क्रिकेट आपण इकडे अनुभवत आहोत. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत 55. मयुरेश यादव जबरदस्त बॅटिंग करत असताना
शेवटच्या 6 बॉल्स मध्ये पाहूया आपल्या धावसंख्येला किती धावांपर्यंत घेऊन जातील मयुरेश यादव. आतापर्यंत दर्जेदार काम त्यांच्याकडनं राहिलंय. वैयक्तिक कोट्यामध्ये जर पाहिलं तर मयुरेश यादव यांनी बनवलेत 14 बॉल्स मध्ये 40 धावा आणि त्यांना अगदीच जर साथ दिली होती पाहिली तर 8 चेंडूंमध्ये 14 धावांची. अगदीच जर पाहिलं तर 13.75च्या धावसंख्येने इकडे मात्र रन्स कुठताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. मयुरेश 40 धावांवरती खेळतो आणि असा बॉल जर मयुरेशला टारकाल तर मात्र ती त्याच्यासाठी मेजवानीच आहे. अगदी चला भरपूर असा वेळ भेटला, तो थांबला, त्याने बॉल बघितला आणि बॉल बघून बॉलला पोचवून देखील दिलंय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय मयुरेशच्या बॅट मधनं पहिल्याच बॉल वरती लांब लांब षटकार, सिक्सर. 46. येस, मयुरेश यादव या सेमी फायनलच्या लढतीमध्ये 46 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. पाहूया सेमी फायनल नंबर 1च्या या खेळामध्ये मयुरेश यादव यांच्याकडनं अर्धशतक ते झळकावतायत काय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग्स मध्ये. बॉलिंग मार्क वरती पाहिलं तर युवा टॅलेंट विहान आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, परत एक वेळा बॅट वर झाली आहे, म्हणजेच काय मयुरेश यादव यांनी सांगितलंय हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. बॅक टू बॅक सिक्सेस येताना पाहायला मिळतात आणि मयुरेश यादवनी झळकावलंय आणखीन एक अर्धशतक, ते देखील एका मोठ्या प्लॅटफॉर्म वरती, एका मोठ्या मॅच मध्ये. सेमी फायनलच्या लढतीमध्ये मयुरेश यादव मॅन इन फॉर्म, द मोस्ट स्टायलिश प्लेयर इन करी रोड आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांचे मनगटी फटके पाहावे आणि पाहतच राहावे अशी काहीतरी फलंदाजी त्यांच्याकडनं आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आणि सेमी फायनलच्या या लढतीमध्ये देखील त्याच पद्धतीने त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 बॉल वरती 2 आसमानी टोले, दोन्ही बॉलला सिक्सर्सला पोहोचवलंय. आणखी 4 बॉल येणार आहे, आणखी काय रंग उधळतील मैदानाच्या आतमध्ये मयुरेश यादव. पाहूया, विहानला मात्र टार्गेट केलं जात आहे. शेवटचे 4 बॉल, राऊंड द विकेट, विहान तयार. ओ हो, या वेळेला देखील परत तिकडेच आपण पाहिलं तर सिक्सरची हॅट्रिक करतोय मयुरेश यादव. आणि या सिक्सरच्या हॅट्रिक साठी डीजे एखादा चांगला काढून टाक गाणं. या आकड्यावरती आपल्याला संघिक धावसंख्या पाहायला मिळते. आणि मयुरेश यादव यांची वैयक्तिक कोट्यातली धावसंख्या जर पाहिली तर 58 धावांवरती खेळतोय. जबरदस्त खेळी ही सेमी फायनल आहे आणि या सेमी फायनलला साजेसी खेळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच कुठे ना कुठे आपण पाहिलं तर पहिल्याच इनिंग मध्ये थोडासा वर्चस्व, थोडासा डॉमिनन्स आपण जर पाहिलं तर टी.वाय. पॅकर्स या संघासमोर निर्माण करत असताना मयुरेश यादव एक हाती आपण जर पाहिलं तर आपल्या संघाची धावसंख्या वर 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 घेऊन चाललाय. आणि 3 बॉल बाकी आहेत, अजून किती मारेल हे देखील पाहूया. ओहो, या वेळेला देखील क्या बात आहे, मयुरेश यादव यांनी सलगचा 4था षटकार ठोकलाय. या बॉलला देखील लांब 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 लचक पाठवलाय. जवळजवळ मला असं वाटतं हा बॉल ट्रॅक वरती आणि आपण पाहिलं तर 4था षटकार येतोय. तिकडे एस.ए. सुपिरियरच्या डगआउट मध्ये देखील आनंदाचं, हर्ष उल्हासाचं वातावरण आहे, कारण की त्यांचा धडाकेबाज बॅटर मयुरेश यादव नाहीये. सगळे कॉपी बुक स्टाईल मध्ये, अगदीच क्रिकेटच्या परिभाषेला
साजेचे फटके आलेत, सगळे फटके अगदी जर पाहिले तर स्टायलिस्ट आहे. वाटल्यास आपण घरी हायलाइट्स मध्ये जाऊन बघा. जबरदस्त बॅटिंग पाहूया. ओहो, या वेळेला पाचवा देखील आहे. वा रे वा, मयुरेश पाचव्याही बॉलला पाठवून दिले, डिस्पॅच केले, डिस्ट्रॉय केले. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला पाठवले. मयुरेश यादव ऑन फायर. 5 चेंडू 5 षटकार. क्या बात आहे. या करी रोडच्या या गोदरेज मैदानामध्ये एकच वादळ घोंगावतंय. मयुरेश यादव नावाचं टीमचं नाव आहे SA सुपिरियर, म्हणजेच काय तर वर्चस्व गाजवणारा संघ. आणि त्या वर्चस्व गाजवणाऱ्या संघाचा हा धडाकेबाज बॅट्समन ज्याने 5 बॉल वरती 5 सिक्सर ठोकले आहेत. शेवटचा बॉल. वा वा, अगदी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मयुरेश यादव यांच्यासाठी. मैदानामध्ये जेवढा प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे सर्वांनी टाळ्या वाजवा. शेवटच्या बॉल वरती डिफेन्स केलंय. वियांग हा आपण जर पाहिलं तर यंग टॅलेंट आहे, नवोदित खेळाडू आहे आणि त्याचा सन्मान करत असताना 6वा 6 खेचला नाहीये. सेल्फीसाठी मैदानामध्ये आपण पाहिलं तर एक छोटासा चिमुकला खेळाडू येतोय. मयुरेश यादव यांचा फॅन बेस आहे. फॅन बेस तर असणार. कामगिरी एवढी दर्जेदार झाली आहे, सुपिरियर झाली आहे, अगदी दर्जेदार, आपल्या नावाला शोभी अशी कामगिरी केली आहे. 5 षटकार ठोकले, पण 6व्या बॉल वरती पठ्ठ्याने मात्र डिफेन्स केलाय. सांगितलंय वियांग, मी तुझा कॉन्फिडन्स मोडू देणार नाहीये. तुला अजून भरपूर क्रिकेट खेळायचंय, भरपूर मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये तू येशील. तुला 6वा षटकार मारून तुझा आत्मविश्वास मी इकडे संपवणार नाहीये. हा 6वा षटकार माझ्यासाठी तितका महत्वाचा नाहीये, पण तुझा कॉन्फिडन्स हा माझ्यासाठी महत्वाचा आहे, असं मात्र मयुरेश यादव यांनी मैदानाच्या आतमध्ये सांगत शेवटचा बॉल केलाय डिफेन्स. वा रे वा, मयुरेश यादव, सलाम आहे तुझ्या कार्याला. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस सेमीफायनल क्रमांक 2 स्वरा स्ट्रायकर्स आणि बॉस रॉयल. बॉस रॉयल आणि स्वरा स्ट्रायकर्स दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती, आपण व्यासपीठावरती टॉस यायचं आहे. येस, आणि व्यासपीठावरती उपस्थित आहे SKM संघाचे संघमालक संतोषजी सिंग यांचा मात्र व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. जय भोले की ग्रुप आयोजित करिअर प्रीमियर लीग 2026 च्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर SKM संघाचे संघमालक सन्माननीय संतोषजी सिंग यांचा मात्र शुभ सन्मान केला जातोय. चला, दोन्ही मॅच टीमचे कॅप्टन आपण यायचंय आणि आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी शुक्रवार शनिवारच्या दिवसामध्ये आपल्याला डीजेचा आपण आनंद
चला दोन्ही टीम्स या बॉस रॉयल आणि स्वराज स्ट्रायकर्स आलेत. टॉस होतोय. टॉस साठी या बॉस रॉयल आणि स्वराज स्ट्रायकर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपल्याला विनंती केली जाते. आणि काल 2 दिवस आपण शुक्रवार शनिवार डीजेचा आनंद घेतलात, परंतु कॉरिडॉर प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून आपल्याला आता बेंजो पार्टीचा देखील आनंद आहे. आपण अगदीच या गोदरेज मैदानाचं वातावरण मंत्रमुग्ध केलात त्याबद्दल आपले अगदीच हृदयाच्या अंतःकरणापासून आभार असतील. दरम्यान बॅक टू द क्रिकेट आपण पाहायला मिळते सेकंड इनिंगचा खेळ आपल्या समोर येताना पाहायला मिळेल, जिकडे टीवाय पॅकर्स या संघाला आपल्या 30 बॉल मध्ये बनवायचे आहेत 87 धावा, 87 रन्स टू विन. ओमकार जांभळे पहिलाच बॉल जोरात अपील होते, लाऊड अपील पाहिजे. कॉन्फिडन्स आहे अपील मध्ये, परंतु पंच त्यामध्ये मात्र इंटरेस्टेड नाहीयेत, नाही सांगितलंय आणि अपील पात्र इकडे फेटाळली जाते. सलामीवीर बॅटर जर आपण पाहिलं तर पराग पवार आणि त्यांच्या जोडीला किरण आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार जांभळे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. 87 धावांचा पाठलाग आहे, 87 रन्सचा चेस. ओ हो हो हो, परत एक वेळा चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, चांगल्या टप्प्यावरती हाताळतायत ओमकार जांभळे. आपण जर पाहिलं तर SA सुपिरियर संघाचा हा देखील एक चांगला स्ट्राईक बॉलर आहे, अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळण्यासाठी हातखंडा त्याचा देखील आहे. 2 चेंडू निर्धाव. पुढचा बॉल, वा रे वा, क्या बात आहे. म्हणजे आपण जर पाहिलं बॅटिंग डिपार्टमेंटनी जी छाप मैदानाच्या आतमध्ये सोडली आहे ती मात्र बॉलिंग देखील तिकडे पुढे चालवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर यादव यांनी देखील पहिल्याच ओव्हरमध्ये पहिलेच 3 बॉल निर्धाव टाकल्यात. निर्धाव चेंडूंनी मात्र इकडे सुरुवात होताना पाहायला मिळते. जबरदस्त सुरुवात पहिल्या ओव्हर पासून जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पकड बनवण्याचा प्रयत्न राहिलाय तो SA सुपिरियर संघाचा. सेमी फायनल नंबर 1 ची ही लढत आहे. यावेळेस मात्र चांगलाच पट्ट्यामध्ये आलाय बॉल आणि पाठवून दिलाय डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय खणखणीत षटकार. धावा मिळतील 6. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारायला फटका. सिक्सरनी मात्र इकडे खातं खोलेल. 4थ्या बॉलवरती सिक्सर आलाय. ते आपण जर पाहिलं तर टीवाय पॅकर्स या संघाचा किरण यांच्या बॅट बंदा. टीवाय पॅकर्स देखील खूप लढा देऊन झुंज देऊन आलेला संघ आहे सेमी फायनल मध्ये. तर मला असं वाटतं हा संघ देखील मॅच सोडणार नाहीये. पराग पवार देखील मॅच विनर आहेत.
ओ यावेळेस चांगला बॉल आपल्याला चांगला कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजाकडनं. या अगोदरचा बॉल आपण जर पाहिलं तर थोडासा पाठी डिलिव्हर केला गेला होता, तदनंतर जर पाहिलं तर या बॉलला थोडासा फुल डिलिव्हर केलं गेलं, ब्लॉक होलमध्ये टाकला गेला. तिकडे अडचण झाली तर खरी, पण 1 रन दरम्यानच्या कालावधीमध्ये घेण्यामध्ये यश मिळालंय. धावसंख्या 7 या आकड्यावर. यावेळी मात्र पराग पवार यांचा फटका फसलाय. काय होतंय तिकडे? ओ हो, मोठा मासा लागलाय गाळाला. आपण जर पाहिलं तर बिग फिश इन द नेट आपल्याला पाहायला मिळतंय. पराग पवार, ज्या खेळाडूची दहशत होती, ज्या खेळाडूची भीती होती, त्या खेळाडूची विकेट मात्र पहिल्याच बॉल वरती ओमकार जांभळे यांनी घेतली आहे आणि पराग पवार सारख्या खेळाडूला पाठवलंय डग आउट मध्ये. येस, दुसऱ्या षटक घेऊन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे स्वतः मयुरेश यादव, पहिल्या इनिंगचा सुपरस्टार हिरो. पहिलाच बॉल इकडे मात्र बॅटची इनसाइड हेज घेऊन बॉल शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये आपल्याला ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉल वरती निर्धाव चेंडू टाकलाय. चांगली सुरुवात आहे. आपण जर पाहिलं तर ऑलराऊंड परफॉर्मन्स जर आपण पाहिलं तर करिरोडचा जडेजा. ओहो, क्या बात आहे. जबरदस्त बॉल आता त्यांना पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. संपूर्णपणे दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न राहिलाय टी.वाय. पॅकर्स या संघाला. संपूर्ण जे आपल्या वरती आपल्या संघाने आपल्या जबाबदारी सोपवली आहे ती काम मात्र मयुरेश यादव मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॅटिंग करत असताना षटकार मारतोय, चौकार मारतोय, रन्स बनवताना गोलंदाजी करत असताना देखील डॉट टाकतोय. वा रे वा. हो, परत एक वेळा, परत एकदा आपण पाहतोय आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू. पहिल्याच आपण जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये संपूर्णपणे कुठे ना कुठे इनिंग्स कोलॅप्स करण्याचा प्रयत्न चालू आहे एस ए सुपिरियर्स कडनं. तो टी.वाय. पॅकर्स या संघाचा. मयुरेश यांनी देखील आपले पहिले 3 महत्वपूर्ण बॉल निर्धाव टाकलेत. बॅट्समनच्या रेंज मध्ये टाकत नाहीये, बॅट्समनच्या रडार मध्ये टाकत नाहीये, बॅट्समनला हात मोकळे करायची संधी देत नाहीये. कुठे ना कुठे थांबवून ठेवलंय, रोखून ठेवलंय आणि टी.वाय. पॅकर्सला मात्र इकडनं पुढे रन्स आता बनवावे लागतील जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. कारण की ही आता लीग मॅच राहिलेली नाहीये, ही सेमीफायनलची लढत आहे. ओ या वेळेला मात्र जबरदस्त बॉल फिरलाय घर 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 आणि शिरलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. येस, येस, आपल्या ब्रास बँडचे कलाकार बांधव देखील संपूर्ण मैदानाला इम्प्रेस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडे देखील 7 झाले. धावफलकावरती धावसंख्या आहे 7. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मयुरेश यांनी 4 चेंडू टाकलेत आणि एकही धाव दिलेली नाहीये. त्यामध्ये 1 विकेट देखील आहे. पाहूया एक दर्जेदार खेळ करत असताना मयुरेश मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिरतायत. समीर लाड इकडे मात्र काही ना काही मागच्या मॅच मध्ये ज्यांनी दर्जेदार परफॉर्मन्स करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेला होता तो समीर लाड. इकडे देखील आपल्याला कुठेतरी एक हिरोईक परफॉर्मन्स आपल्याला करावा लागेल. मॅच थोडीशी अडकली आहे, फसली आहे. यावेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने बॉलला कट करण्याचा प्रयत्न, एका हाताने पकडलाय, थांबवलाय बॉलला
आणि एकच रन तिकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या एकेरी धावेसोबत धाव फलकावरती अवघ्या 8 धावा आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. धावसंख्या जर पाहिली तर 87 धावा चेस करायच्यात. 87 रन्सचा हा चेस आहे आणि त्या चेस मध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्णपणे पायामध्ये बेड्या टाकल्यात, थांबवलाय. टीवाय पॅकर्स यांच्या बॅटरला थांबवलाय. ओहो हो, क्या बात आहे. मयुरेश यादव यांच्याकडनं काही जबरदस्त षटक हाताळलं जात आहे. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ज्या खेळाडूंनी 5 बॉल 5 षटकार मारून 6व्या बॉलवरती डिफेन्स केला होता आणि आता बॉलिंग मध्ये देखील ती कामगिरी केली आहे. अवघ्या 1 रनचा षटक. धन्यवाद टीम. 8.5 मिनिटं झालेत. 8.5 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण 2 षटकं संपवलेत. येणारे 2 षटकं आपल्याला जवळजवळ 12 ते 11.5 मिनिटांच्या कालावधीमध्ये संपवायचे आहेत. एस ए सुपिरियर्स. समीर लाड यांच्याकडनं बॉल आपण पाहिलं तर निघून जातोय. लॉंग स्टॉप रिजन मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. आणखीन एक चौकार. रन्स 4. येस, धन्यवाद. ओहो, या वेळेला चांगलाच बॉल आहे. पायवरचा वेध घेताना बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगल्या लेंथ वरती डिलिव्हर केला गेलाय. जो गोलंदाज येतोय तो मात्र इकडे कुठे ना कुठे मॅच अगदी बनवायच्या प्रयत्नामध्येच येतोय. रन्स मिळवायला चान्स देत नाहीये, हात खोलायला चान्स देत नाहीये, रूम देत नाहीये फलंदाजाला. इकडे मात्र मोठे फटके खेळण्यासाठी संपूर्ण मॅच वरती कब्जा. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. वा रे वा, क्या बात आहे. डायरेक्ट हिट. हो, असती तर थोडंसं चित्र वेगळं असतं, पण इकडे मात्र 1 रन कंप्लीट केला जातोय. सेकंड इनिंग्स मध्ये जर आपण पाहिलं ना तर संपूर्णपणे दबदबा पाहायला मिळतोय, वर्चस्व पाहायला मिळतोय आणि नावातच त्यांच्या वर्चस्व आहे. म्हणूनच का एस ए सुपिरियर्स आपल्याला पाहायला मिळतंय. सुपिरियर कामगिरी. ही कामगिरी त्यांना सेमी फायनल मधून थेट फायनलचे दरवाजे उघडणार आहे. या वेळेला मात्र स्ट्रोक तर खेळलाय. तिकडे काव कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर आहे. बॉल वरती येताना पाहायला मिळतील. धावत येत आहेत स्वतः. आपण जर पाहिलं तर तिकडे सोहम पवारने देखील या अगोदरच्या मॅच मध्ये आपल्याला सर्वांना इम्प्रेस केलं होतं. कॅच पकडत होता, विकेट काढत होता, बॅटिंग करत होता, षटकार मारत होता. अगदीच कंप्लीट साइड आहे ही, पॅक साइड आहे सुपिरियर्स. या वेळेस मात्र आडव्या बॅटनी खेळलाय आणि एक वेळेला आपण देऊया आपल्या ब्रास बँड कलाकारांना संधी. धाफलकावरती धावा 19 पाहायला मिळत आहेत. लावडपील तर झाली आहे खरी, परंतु स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. फटका आपण पाहिलं तर षटक संपतंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती धावा आहेत 19 रन्स. येस सर, आपण वाजू शकता. येस, आपले धन्यवाद. 12 बॉल आणि 68 धावांची गरज आहे. म्हणजे
आपण जर पाहिलं तर इकडे मात्र मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. सेमी फायनलची ही लढत आहे, महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. TY पॅकर्स काहीतरी करा, कारण अभी नाहीये तो कभी नाहीये. 12 बॉल 68, जबरदस्त मॅच. सोहम पवार बॉलिंग वरती पाहायला मिळतात. SS सुपिरियर संघाचा छोटा पॅकेट आणि बडा धमाका. पहिलाच बॉल हवेत आहे. मला असं वाटतंय ब्रास बँड कलाकारांना परत एक संधी. येस, धन्यवाद. आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती आल्या इकडे मात्र विकेट मिळवून दिली आहे सोहम पवार यांनी. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ SS सुपिरियर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदीच मॅच वरती कब्जा, आपल्या खिशामध्ये मॅच टाकण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका. आणि आपल्यासोबत SS सुपिरियर्सचे 12वे खेळाडू आहेत डगआउट मध्ये आमच्या. सूरज भाऊ, कसं वाटतंय तुझा संघ इकडे मात्र आता फायनल मध्ये दाखल होईल? एकदम मस्त वाटतंय. येस, आणि सूरज भाऊने देखील सांगितलंय मजा वाटते, आनंद वाटतंय. अगदीच आपण पाहिलं तर फायनल मध्ये दाखल होणार आहोत. आपण पाहिलं तर एक ना एक ट्रॉफी तर उचलायचीच आहे. ओहो, या वेळेला देखील चांगला बॉल आहे. मॅच दूर 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 निघत चालली आहे TY पॅकर्स या संघाकडनं. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये करिअर प्रीमियर लीग मध्ये 1,20,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक जर पाहिलं तर 60,000 रुपये. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक जर पाहिलं तर 35,000 रुपयांचं असं भरघोस बक्षीस असलेली करिअर प्रीमियर लीग आपल्या समोर आहे. पुढचा बॉल सोहम पवार, यावेळेस मात्र फ्लिक केलाय बॉल, लेग साईडच्या दिशेने लॉंग ऑनला चाललाय आणि एक धाव तिकडे देखील आपल्याला मिळताना पाहायला मिळणार आहे. दर्जेदार आयोजन आपण कित्येक वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहिलं. जय भोले की ग्रुप कडनं हे पहिलंच पर्व आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर जय भोले की ग्रुप यांनी धमाका केलाय या गोदरेजच्या मैदानामध्ये. जबरदस्त आयोजन, संपूर्ण मुंबई भरच्या टेनिस क्रिकेट विश्वाने या स्पर्धेची दखल घेतली आहे. पुढचा बॉल सोहम, यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका सरळ जातोय फिल्डरच्या हातात. वाजवा. नवीन फलंदाज विवेक आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. सोहम, पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगल्या वेगामध्ये टाकलाय. बॉल तिकडे ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत आणि एकच आहे, एकापेक्षा जास्त काहीच होणार नाहीये. इकडनं मॅच मात्र संपूर्णपणे लांब निघत चालली आहे. आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सोहम यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. 2 विकेट मिळवल्यात आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. वा रे वा सोहम, तुझ्याकडनं देखील जबरदस्त कामगिरी आम्हाला पाहायला मिळते. आता सामन्याचं समीकरण संपूर्णपणे बदललंय.
जवळजवळ अशक्य असं आव्हान मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 6 बॉलवरती फक्त मला असं वाटलं औपचारिकता राहिली म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. लीगल बॉल टाकायच्यात फक्त पहिलाच बॉल. आपण जर पाहिलं तर SA सुपिरियर हा संघ पंचांचा इशारा झालाय बाईचा. SA सुपिरियर हा संघ आपण जर पाहिलं तर एक मोठ्या मार्जिनने विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय परफॉर्मन्स राहिलाय, काय लाजवाब फलंदाजी राहिली आहे मयुरेश यादव यांच्याकडनं. त्यानंतर गोलंदाजीने देखील आपल्या फलंदाजीला साजेचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये केलंय आणि आता मोठ्या थाटा माटामध्ये फायनल मध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाले आहेत. उंबरठ्यावरती आहेत SA सुपिरियर्स. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आडव्या बॅटने खेळलेला फटका. फिल्डर आहे लॉंग ऑनला. अगदीच तुम्हाला सर्वांना आनंद देणारी क्रिकेटची स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीस आली आहे. करिअर प्रीमियर लीग 2026 जय भोले की ग्रुप आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. भरघोस पारितोषिक असलेली ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर संपूर्ण करिअरांसाठी करिअर वासियांसाठी अगदीच जर पाहिलं तर पर्वणी आहे, मेजवानी आहे. क्रिकेट रसिकांची ही मेजवानी आज या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ इकडे पाहिलं तर या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली आहे आणि हा बॉल आपण जर पाहिलं तर परत एक वेळेला जातोय हातात. येते विकेट. येस, 3 पायऱ्या दूर आहेत. ओनली 3 स्टेप्स अवे फॉर गेटिंग इन टू द फायनल्स. या स्पर्धेच्या फायनल मुकाबल्यामध्ये पोहोचण्यासाठी 3 पावलं दूर. ओहो, या वेळेला काय टप्पा टाकलाय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल्स आणि आपली जागा निश्चित करतील SA सुपिरियर्स. या करिअर प्रीमियर लीग 2026च्या फायनल मध्ये, ग्रँड फिनाले मध्ये शेवटचे 2 बॉल आहेत. सेमीफायनलची ही लढत. यावेळी देखील बॉल तर खेळलाय आणि जातोय बिल्डरच्या हातामध्ये. रन तर घेणार नाहीये. शेवटचा बॉल बाकी आहे. SA सुपिरियर आपण पाहतोय अगदीच विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे. दर्जेदार कामगिरी करत असताना 87 धावा बनवल्या होत्या आणि संपूर्णपणे थांबवलं, रोखलं, शांत केलं TY पॅकर्स यांच्या फलंदाजांना. आणि इकडे शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती आपल्याला निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. SA सुपिरियर्स करिअर प्रीमियर लीग 2026 मध्ये दाखल होणारा पहिला फायनलिस्ट संघ ठरतोय. लाजवाब.
चेक हॅलो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय बॉल ना कितना बॉल. येस एस ए सुपिरियर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. एस ए सुपिरियरचा ज्या खेळाडूने 20 बॉल मध्ये 71 धावा कुठल्या असा मयुरेश यादव ठरतोय सामनावीर. 20 बॉल 71 धावांची एक धुरंदर खेळी ज्या खेळाडूंनी साकारली मयुरेश यादव. आपण व्यासपीठावरती यायचंय. ज्या खेळाडूंनी 5 षटकार मारून 6व्या चेंडूवरती डिफेन्स करत असताना गोलंदाजाचा सन्मान केला असा मयुरेश यादव यांनी 20 चेंडूंमध्ये 71 धावांची खेळी साकारली. तो मात्र ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. आपल्याला विनंती असेल मयुरेश यादव आपण व्यासपीठावरती दाखल व्हायचंय. टॉस विन कोण आहे. येस बॉस रॉयल आपण संघाचा एक 12वा खेळाडू प्रतिनिधी पाठवायचा आहे. बॉस रॉयल्स 12वा खेळाडू पाठवा आपण आमच्या कॉम बॉक्स मध्ये. मयुरेश यादव यांचा मात्र शुभ आपण तिकडे बॉस रॉयल्स देखील आले आहेत. तिकडे मात्र सन्मान केला जातोय. एस ए सुपिरियर्स इकडे मात्र विजयी झालाय फायनल मध्ये दाखल झालाय. आणि आता येणारा सामना स्वराज स्ट्रायकर्स विरुद्ध बॉस रॉयल आपल्याला सामना पाहायला मिळेल. मॅच जशी बदलेल तसा आवाजामध्ये देखील आपल्याला बदल पाहायला मिळणार आहे. लोअर परेल करी रोड आणि आपण जर पाहिलं तर लालबागचा एक बुलंद गोड आवाज सुपेश कामतेकर सर यांच्या आवाजामध्ये पुढील धावतं वर्णन.